नमस्कार मित्रांनो, आज तुमच्याकडे मी अशी एक अमृतवल्ली आणलेली आहे, ज्याला तुम्ही बारकाईने पहिले समजून घ्या, पाहून घ्या आणि याच्याबद्दलचा थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे, पण फार जोरदार माहिती आहे आणि याला पूर्णपणे तुम्ही पहा. याचं माहिती देतो ते तुम्ही अर्जन करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. अधुरा व्हिडिओ पाहसान तुम्हाला माहिती पूर्ण होणार नाही. तर चला चालू करूया. आणि तुम्ही सुरुवातीला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हिडिओ पाठवा. तर चला सुरू करूया. याचे वर्णन तुम्हाला सांगतो बारकाईनं, तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, याला गुडवेल असं नाव आहे. सर्वसाधारण जे लोक त्याला गुडवेल म्हणतात. तर याचे संस्कृतीचे जे नावं आहेत ते नावं याला गुरुची, अमृतवल्ली, ज्वरहारी, अमृता, श्यामांबरा असे किती नावं याची आधी तुम्हाला दाखवतो मी बघा. तर सुरकृता, मधुपर्णिका, छिन्नोदभा, अमृतलता, छिन्ना, रसायनी, सोमलतिका, त्वरा, निर्जरा, छन्निका, अमृतभवा, वसादिनी, छिन्नमृदा, विशाल्या, विषप्रिया, विषप्रिया, भीमप्रिया, कुंडलिनी, यशास्ता, जीवाकितिका, चंद्रहासा, छत्रिका, नावकुमारिका, नागकन्या, धारा, कुंडलिनी, कुडकी, छिन्नागा, चक्रलक्षणिका, तांत्रिका, ज्वरनाशी, मंडली, देवनिर्मिता, सौम्य, सोमा, बहुछिन्ना, तिका, चक्रिका याप्रमाणे एकंदरीत हिचे 40 नावं आहेत. तर अलग अलग भाषेमध्ये याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा म्हटलं जाते. जसं कोकणात याला गुडवेल, गलोर, गुजरातीमध्ये गळो, हिंदीमध्ये गिलोय, गर्च, कान्यकुज्ज, गुरुची, बंगालीमध्ये गुगल्च, कर्नाटकमध्ये अमर दलवल्ली, तेलंगीमध्ये तिप्पगीता, तामिळमध्ये शिंदी, कडोली, फारसीमध्ये गिलोई, अरबीमध्ये गिलोया, तूर, अमृत रूब, मलबारीमध्ये चित्तामृता अशा प्रकारचे याचे अनेक नावं आहेत. मित्रांनो, आता याचं वर्णन पहा. ही एक बहुतेक बहुवर्षीय रोगात उपयोगी पडणारी वनस्पती आहे. हिची उत्पत्ती हिंदुस्थानात सर्वत्र होते. ही दुसऱ्या झाडावर चढणारी वेल आहे. जशी आता आहे खांब्यावर इकडे चढली पहा, इकडे बी चढली, सर्व याच्यावर चढलेली आहे. इकडे पहा, याच्यावर चढली. ही फार मोठी असून हिचे कांडे जाड असतात. हे कांड पहा, याचं जाड असते आणि गुडवेल सर्वोत्तम असते. कोवळ्या वेलीचे पान मृद असतात. हे जे पान असतात याचे हे मृद असतात. आणि बघून घ्या, कधीकधी या पानं असे एका ठिकाणी 4-4 त्या गुच्छेमध्ये तयार होतात. आणि याची कवळी वेल हिरवी असते आणि जाड झाल्यानंतर हीच वेल अशी कडक आणि खरखरीत होते. बघा, अशी खरखरीत होते. हे बाजूला का हे दाखवा. हे पा खरखरीत होते. याची साल काढली असते, याच्यामध्ये हिरवटपणा राहतो आणि 3 ते 4 इंचाची झाली म्हणजे खरखरीत होते. कोवळ्या वेलीच्या त्वचेचा रंग हिरवा असतो व जुने वेलीच्या त्वचेचा रंग मळकट पांढुरका असतो. आणि मित्रांनो, आणि त्वचा काढल्यानंतर यात आतमध्ये रंग हिरवा असतो आणि वेल एकसारखी सरळ नसते. ती कांड्यासारखी इकडे तिकडे बाजूत गाठ असते. त्वचेवर लहान लहान पिठ्ठ्याप्रमाणे पुष्कळ खळखळीत गाठी असतात, ज्या बारकाईने तुम्ही पाहिल्या असतात, दिसतात छोट्या छोट्या गाठी पहा. आणि या वेलीस पाने एकांतात येतात. त्याचा आकार पिंपळाच्या झाडाच्या प्रमाणे असते. पानासारखा लांबट असा असतो, पण ही पिंपळापेक्षा मोठी असून लांब देठावर असतात व त्याचा शेंडा पिवळसार पिवळ्या पिंपळाच्या पानासारखाच लांबट असतो. सुरुवातीला पाण्याची दुसरी उपमा देणे म्हणजे आपल्या हृदयाच्या आकारासारखी असते, ज्यावरून यास इंग्लिश नावसुद्धा पडलेले आहे. पिंपळाच्या पानासारखी निवर असून मृद असतात. याच्यावर सोम किंवा कोणत्याही प्रकारचा खरखरीतपणा नसतो. सारखी असतात. विशेष करून शेंड्यापासून तर देठापर्यंत 6 ते 6.5 बोटाई रुंद इतकी त्याची बहुतेक तितकीच असतात. लहान पानाची रुंदी 2 ते 2.5 उंगली असते. कोवळी पाने तर ब्राह्मीच्या कोवळ्या पानासारखीच असतात. हीच आंब्याच्या मोहरासारखी पांढुरकी पिवळट रंगाची फुले पानाच्या कुशीतून येतात.
ही लहान असून त्यात नर व मादी अशा 2 जाती आहेत. जातीच्या फुलांचे नर जातीच्या फुलांचे घोस असतात व मादी जातीच्या फुले नेहमी एकीकडे असतात. गुळवेलीस हिरव्या रंगाची 4 पळी एवढी फळे येतात. चारोळीची पाली असेल आपण तर चारोळी एवढी फळे येतात आणि ती पिवळी म्हणजे त्याचा रंग तांबडा होतो. चाराचार त्वचेचा काढल्यानंतर जशी आत बी असते, चारोळीच्या आतून जशी बी काढली तशी बी असते, तशीच गुळवेलाची बी असते, परंतु हिचे कवच चारोळीचे कठीण असून पातळ असते. याच्या आत बी निघते ती द्विदल चंद्रकार असते. सर्वत्र फळे येतात असे नाही, कुठे येतात कुठे येत नाही व गड्ड्याप्रमाणे असतात. भूतांशी त्वचा सुकली म्हणजे तिला सुरकुड्या पडून आतील काष्टमय भागातून वेगळी होते. त्याचा बुंद आडे चिरले असतात, त्यातून तुम्हाला आतमध्ये छद्रछद्रसारखे लांबट रेषा दिसतात. पृष्ठभागावर पाचणारी आकाराचे तंतू दिसतात. गुळवेलाची पाने पिकली त्यावर पिवळी होतात. लोक त्याच्या कांड्याचाच वापर करतात, काठीचा परंतु पानाचाही अनेक लोक करतात उपयोग होतो. याच्या उपस्थिती पौराणिक कथा आहे अशी आहे की या गुळवेलाची उत्पत्ती कशी झाली हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर हा गुळाचे पानं बघा तुम्ही. तर रामायणामध्ये युद्ध झाल्यानंतर जेव्हा रावणासंग युद्ध झालं व वध झाल्यानंतर असुराच्या हातून बी रामचंद्रांची वानर सेनासुद्धा हे काही मारली गेली होती अशी पौराणिक कथा आहे. तर ती इंद्राने अमृतवल्लीची दृष्टी केली व त्या वानरांना सजीव केले. वेळी अमृताचे बिंदू त्या वानराच्या अंगावरून जेव्हा उडून बाजूला ज्या ज्या ठिकाणी पडले त्या अमृतकणाच्या पासून हा गुळवेल उत्पन्न झाला, ह्या गुळची उत्पन्न झाली. तर याला अमृतवल्ली असे नाव पडलेले आहे आणि म्हणून हे अमृतासारखे काम करते. म्हणून मित्रांनो याला तुम्ही फारच महत्त्वाची जाणकारी आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात नसेल आले बा की आजार या रोग्यास काय आजार आहे, अशा वेळेस तुम्ही फक्त गुळवेल जरी दिला पण तो निंबावरचा जर दिला तो कुठला बी आजार जर असेल तो आजार पूर्णपणे नष्ट होते आणि काही पाहायचं काम नाही. इतकी याचं नाव म्हणून याचं नाव अमृतवल्ली पडलेलं आहे. तर चला आपण पुन्हा भेटू गुळवेलाची इतर माहिती घेऊन, कोणकोणत्या आजारावर कसा कसा प्रयोग करायचा याच्याबद्दल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा, कारण मी फार मेहनत घेतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पाठवतो. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.